गेल्या काही वर्षांपासून राजकीय विजनवासात असलेल्या पंकजा मुंडे यांना भाजपने बीड लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी जाहीर केली होती, परंतु धक्कादायकरित्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी त्यांचा पराभव केला। प्रीतम मुंडे ज्या त्यांच्या सख्या बहिणी आहेत त्यांचं तिकीट कापून पंकजा मुंडे यांना तिकीट देण्यात आलं होतं आणि त्यानंतर सुद्धा पंकजा मुंडे यांचा पराभव झालेला आहे। परळी विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांनी 2019 मध्ये निवडणूक लढवली होती आणि त्यांचे चुलत बंधू आणि सध्याच्या सरकारमधले कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंचा पराभव केला होता। त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये परळी आणि त्यानंतर आता बीड या दोन मतदारसंघांमधून पंकजा मुंडे यांचा पराभव झालेला आहे। त्यामुळे धनंजय मुंडे यांना एकीकडे महायुतीमध्ये सरकारमध्ये घेण्यात आलेला आहे, त्यांना मंत्रिपदाची ताकद देण्यात आलेली आहे आणि दुसरीकडे पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यामुळे त्यांच्या राजकीय अडचणी वाढण्याची शक्यता आहे। 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर पंकजा मुंडे त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये महत्त्वाच्या खात्यावरती मंत्री होत्या। त्यानंतर मराठवाड्यामध्ये त्यांना चांगली ताकद मिळालेली होती, परंतु 2017-18 नंतर पंकजा मुंडे यांचं एका अर्थाने त्यांचं जे राजकारणाला त्यांच्या उतरती कळा लागली आणि आता बीड लोकसभा मतदारसंघातून त्यांचा पराभव झालेला आहे। त्यामुळे आता साहजिकच अनेकांनी प्रश्न उपस्थित केला आणि प्रश्न उपस्थित सुद्धा राहतोय की पंकजा मुंडे यांच्या समोर आता सध्याच्या घडीमध्ये राजकीय पर्याय काय आहेत। हा प्रश्न उपस्थित करण्याचं कारण म्हणजे धनंजय मुंडे हे महायुतीमध्ये सामील झालेले आहेत। राष्ट्रवादी अजित पवार गट हा महायुतीमध्ये आहे। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे दोन भाऊ बहीण एकाच आघाडीमध्ये महायुतीमध्ये असल्यामुळे परळीच्या जागेवरून कोण लढणार हा सुद्धा प्रश्न आपल्या समोर सातत्याने उभा आहे। त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या समोर राजकीय पर्याय काय आहेत, त्यांच्या राजकारणाला सुवर्णकाळ कधी होता आणि त्यांच्या राजकारणाला उतरती काळ कधी लागली, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घेणार आहोत। नमस्कार, मी आतिक आणि मुंबई तक मध्ये तुमचं स्वागत आहे। पंकजा मुंडे यांच्या राजकारणामध्ये सुवर्णकाळ कधी आला आणि त्यांच्या राजकारणाला उतरती काळ कधी लागली हे समजून घेण्यापूर्वी आता बीड लोकसभा मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या समोर राजकीय पर्याय काय आहेत हे आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर पुढच्या मुद्द्यांकडे आपण जाणार आहोत। पंकजा मुंडे यांचं परळी विधानसभा मतदारसंघातून 2019 मध्ये पराभव झालेला आहे आणि आता 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला आहे। मोनिका राजळे ज्या शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत आणि पाथर्डी तालुक्यामध्ये वंजारी समाजाची मतं प्राबल्य जे आहे ते अधिक मोठ्या प्रमाणात आहे आणि अशा वेळेस जर पंकजा मुंडे यांनी पाथर्डीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर मी त्यांचं स्वागत करेन, असं वक्तव्य मोनिका राजळे ज्या भाजपच्या आमदार आहेत त्यांनी केलेलं होतं। त्यामुळे पंकजा मुंडे यांना जर रिशफल करायचं असेल, त्यांना राजकीय स्थिरता त्यांच्या करिअरमध्ये आणायची असेल तर भाजपकडून मोनिका राजळे यांचा पत्ता कट करून पंकजा मुंडेंना पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाऊ शकते। त्याचबरोबर आता लोकसभा निवडणूक संपलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचा पराभव मान्य केला, त्यांनी स्वतःवरती ही जबाबदारी घेतली की माझ्यामुळे हा पराभव झाला। परंतु जर आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने जर फेरबदल करण्याचं ठरवलं तर मराठवाड्यामध्ये भाजपच्या प्रचाराची जबाबदारी ही पंकजा मुंडे यांच्यावर देण्यात येऊ शकते। मराठवाड्यामध्ये भाजपसाठी पंकजा मुंडे या अत्यंत महत्त्वाच्या ओबीसी चेहरा आहेत, महिला चेहरा आहेत। बीडसह आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा त्यांचा चांगला प्रभाव आहे। त्याचबरोबर ज्यावेळेस पंकजा मुंडे यांचा 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला होता त्यावेळेस भाजपने त्यांना राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी दिलेली होती आणि ज्यावेळेस मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये प्रचाराची जबाबदारी सुद्धा पंकजा मुंडे यांच्यावर देण्यात आलेली होती। अर्थात आता त्यामध्ये त्यांनी किती रस दाखवला, त्यांनी किती ऍक्टिव्हपणे राष्ट्रीय स्तरावरती काम केलं याबद्दल वेगळी चर्चा होऊ शकते, परंतु जर याच मुद्द्याचा जर आपण विचार केला तर भाजपने पंकजा मुंडेंचा विधानसभेला पराभव झाल्यानंतर त्यांना राष्ट्रीय पातळीवरती घेण्याचे प्रयत्न सुरू केले होते आणि आता बीड लोकसभा मतदारसंघामध्ये पंकजा मुंडेंचा पराभव झाल्यानंतर त्यांना राष्ट्रीय पातळीवरती जबाबदारी भाजपकडून देण्यात येऊ शकते। तसे संकेत महाराष्ट्रामध्ये राजकीय वर्तुळात चर्चेले जात आहेत, चर्चा त्याबद्दलची सुरू आहे। त्याचबरोबर लोकसभा निवडणूक संपल्यानंतर देशातल्या काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक पार पडणार आहेत। अर्थात महाराष्ट्राची निवडणूक तर आहेच, हरियाणा आहे आणि बाकीचे राज्य सुद्धा आहेत, तिथे सुद्धा पंकजा मुंडे यांना मोठी जबाबदारी मिळू शकते। आपण जसं बघितलं 2019 मध्ये विनोद तावडे यांना तिकीट भाजपने नाकारलं होतं आणि त्यानंतर त्यांना हरियाणाची जबाबदारी मिळाली। चंदीगड मध्ये सुद्धा त्यांनी काम केलं, काही वेगळ्या राज्यांमध्ये सुद्धा त्यांनी प्रचाराची जबाबदारी सांभाळली होती। इतकंच नाही तर लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उमेदवारी सुद्धा विनोद तावडे यांनी जाहीर केलेली होती। त्यामुळे या पार्श्वभूमीवरती जर पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय स्तरावरती सामावून घेण्यात आलं तर भाजपसाठी ही मोठी गोष्ट ठरू शकते आणि बीड जिल्हा आणि एकूणच मुंडे परिवाराचे राजकारण आहे यासाठी सुद्धा ही महत्त्वाची बाब ठरू शकते। त्याचबरोबर अनेकदा विरोधकांकडून आणि पंकजा मुंडे यांच्या समर्थकांकडून आरोप करण्यात आला की पंकजा मुंडे यांचा 2019 मध्ये पराभव झाल्यानंतर भाजपने त्यांना राज्यसभा आणि विधान परिषदेवरती डावललं,
त्यांना संधी दिली नाही। रमेश कराड असतील, भागवत कराड असतील यांच्या राजकारणाचं पुनर्वसन झालं, परंतु पंकजा मुंडे यांना संधी देण्यात आली नाही असा आरोप पंकजा मुंडे यांच्या समर्थकांकडून सातत्याने करण्यात येत असतो। असा आरोप विरोधकही करत असतात। परंतु आता आगामी विधानसभा निवडणूक आणि त्यानंतर राज्यात होणाऱ्या जिल्हा परिषदा आणि महापालिकांच्या निवडणुका जर विचारात घेतल्या तर अशा वेळेस भाजप ग्रामीण महाराष्ट्रामध्ये पंकजा मुंडे यांना राज्यसभा किंवा विधान परिषदेवर घेऊन त्यांना एक प्रकारे ताकद देण्याचा प्रयत्न करू शकतो, त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करू शकतो। धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे नेते आहेत। बीडमध्ये अजित पवारांनी त्यांना मोठी ताकद दिलेली आहे आणि जर बीडमध्ये भाजपला प्रभाव निर्माण करायचा असेल तर त्यांना पंकजा मुंडे यांना ताकद देणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आता पंकजा मुंडे यांच्या राजकारणातला सुवर्णकाळ कधी होता आणि त्यांच्या राजकारणाला उतरती काळ कधी लागली याबद्दल आपण काही गोष्टी समजून घेणार आहोत। 2012 मध्ये ज्यावेळेस पूर्ण देशामध्ये आघाडी सरकारबद्दल जनतेमध्ये असंतोषाची लाट होती आणि त्याच वेळी पंकजा मुंडे यांनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून जी भाजपची युवक विंग आहे याच्या माध्यमातून आंदोलन करायला सुरुवात केली, जनतेच्या प्रश्नांवरती वाचा फोडायला सुरुवात केली। 2009 साली पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि थेट विधानसभेची लढवली। त्या परळी विधानसभेतून त्या आमदार झालेल्या होत्या। त्यानंतर 2012 मध्ये त्यांना भारतीय जनता युवा मोर्चाचं महत्त्वाचं पद देण्यात आलं होतं। 2014 साली देशात सत्तांतर झालं आणि त्यानंतर परिणामी महाराष्ट्रात सुद्धा सत्तांतर झालं आणि महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक होण्याच्या पूर्वी, महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार येण्यापूर्वी गोपीनाथ मुंडे यांचं दिल्लीमध्ये दुर्दैवी निधन झालं आणि त्यानंतर भाजपने महाराष्ट्रामध्ये यश मिळवलं आणि देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री झाले। पंकजा मुंडे या मुख्यमंत्री होतील असा कयास सातत्याने बांधण्यात येत होतो। राजकीय वर्तुळामध्ये त्यावेळेस चर्चा सुरू होती। पंकजा मुंडेंचे समर्थक सुद्धा या गोष्टीला दुजोरा देत होते। मराठवाडा जो बीडचा भाग आहे आणि संपूर्ण मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांमध्ये पंकजा मुंडे यांनी युवकांची, कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची, नेत्यांची फळी निर्माण केलेली होती। अनेक भाजपचे आमदार हे पंकजा मुंडे यांचे पाठीराखे होते। त्यामुळे कुठेतरी पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्रीपद देण्यात का आलं नाही असा प्रश्न भाजपच्या गोट्यामध्ये निर्माण करण्यात आला आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर पंकजा मुंडेंनी जे एक वक्तव्य केलं होतं की जनतेतल्या मनातली मुख्यमंत्री मीच आहे असं त्यांनी स्टेटमेंट केलं आणि त्यानंतर कुठेतरी देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये राजकीय सुप्त संघर्ष सुरू आहे का अशी चर्चा सुरू झाली आणि त्यानंतर अशाही चर्चा आल्या की भाजपचे काही आमदार पंकजा मुंडे यांच्या पाठीशी आहेत आणि त्या माध्यमातून पंकजा मुंडे या देवेंद्र फडणवीस आणि परिणामी मोदी शहा यांच्यावरती दबाव तंत्र निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असं सुद्धा चर्चा सातत्याने सुरू होती। त्याचबरोबर भाजपचे जे समर्थक आहेत, जे नेते आहेत यांची सुद्धा एक फळी होती। त्या फळीच्या माध्यमातून सुद्धा पंकजा मुंडे यांनी मराठवाडा आणि राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये ताकद निर्माण करण्यास सुरुवात केली। आपण जर बघितलं तर जे देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले आणि त्या मंत्रिमंडळामध्ये महिला बाल विकास खातं असेल, ग्राम विकास खातं असेल, या 2 महत्त्वाच्या खात्यांच्या जबाबदाऱ्या या पंकजा मुंडे यांनी सांभाळलेल्या होत्या। मंत्रिमंडळातल्या महिला मंत्री होत्या, अत्यंत ताकदवार मंत्री होत्या। हा काळ त्यांच्या राजकारणातला सुवर्णकाळ मानला जातो। अनेक पदं त्यांना मिळाली, पक्षामध्ये मोठं स्थान मिळालं, दिल्लीत त्यांचं वजन होतं। परंतु पंकजा मुंडे यांनी ज्या वेळेस जनतेतल्या मनातली मुख्यमंत्री मी आहे असं स्टेटमेंट केलं त्यानंतर काही गोष्टी त्यांच्या विरोधात गेल्या आणि तेव्हापासून पंकजा मुंडे यांच्या राजकारणातला अडचणीचा काळ सुरू झाला। मुख्यमंत्रीपद न मिळाले त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि त्यानंतर पंकजा मुंडे यांच्यावरती चिक्की घोटाळ्याचा आरोप करण्यात आला। विरोधकांनी 206 कोटी रुपयाचा घोटाळा झाल्याचा आरोप करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती। अर्थात या प्रकरणाची काही अंशी चौकशी सुद्धा झाली, परंतु त्यानंतर पंकजा मुंडे यांना या प्रकरणामध्ये क्लीन चिट मिळाली। त्याचबरोबर शनी शिंगणापूर मंदिरामध्ये स्त्रियांना प्रवेश न देण्याबाबत पंकजा मुंडे यांनी सकारात्मक भूमिका घेतलेली होती। त्यामुळे सुद्धा त्यांची ही भूमिका वादातीत ठरली आणि अनेक लोकांनी त्यांच्यावरती टीका केली। ज्यावेळेस पंकजा मुंडे या मंत्री होत्या त्यावेळेस मराठवाड्यामध्ये मोठा दुष्काळ पडला होता आणि या दुष्काळामध्ये लोकांना पिण्यासाठी पाणी नव्हतं। अशा वेळेस संभाजीनगरच्या दारू उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना पाणी पुरवठा करण्याचे आदेश पंकजा मुंडे यांनी दिले होते आणि त्यामुळे सुद्धा विरोधकांनी त्यांना लक्ष्य केलं आणि एक प्रकारे त्यांची जी इमेज होती त्या इमेजला डॅमेज करण्याचा प्रयत्न सातत्याने विरोधकांकडून झाला आणि महिला बालविकास मंत्री असताना पंकजा मुंडे यांनी 6300 कोटी रुपयांची घरपोच आहार योजना प्रस्तावित केली होती। त्यासाठी निधी सुद्धा मंजूर केला आणि ही योजना रन करण्याचं त्यांच्या डोक्यात असतानाच औरंगाबाद खंडपीठाने ही योजना रद्द केली आणि पंकजा मुंडे यांच्या खात्यासाठी आणि त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी तो मोठा धक्का मानला गेला। 6500 कोटी रुपयांच्या योजनेला हायकोर्टाने ब्रेक दिला आणि त्यानंतर कुठेतरी पंकजा मुंडे यांचं महत्त्व कमी होण्यास सुरुवात झाली। जलसंधारण खातं हे सुद्धा पंकजा मुंडे यांच्याकडे होतं
आणि हे खातं पंकजा मुंडे यांच्याकडून काढून घेण्यात आलं। त्यानंतर पंकजा मुंडे यांनी सुद्धा नाराजी बोलून दाखवलेली होती। जलसंधारण खातं काढून घेण्यात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये आपण ट्विटर वार सुद्धा रंगल्याचं पाहायला मिळालं होतं। त्याचबरोबर शेतकऱ्यांचे पैसे थकवल्या प्रकरणी परळीतील वैजनाथ सहकारी साखर कारखाना आणि लातूर आणि जालना या 2 जिल्ह्यातील एक कारखाने जे पंकजा मुंडे यांच्याशी संबंधित आहे, या कारखान्यांचा गाळप परवाना रद्द करण्यात आलेला होता। आणि या सगळ्या घटनांमुळे पंकजा मुंडे यांचं राजकीय करिअर जे आहे ते अडचणीत आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। 2019 मध्ये राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे हे निवडणुकीच्या रिंगणात होते, तर भाजपने विधानसभेसाठी पंकजा मुंडे यांना रिंगणात उतरवलं होतं आणि या निवडणुकीमध्ये धक्कादायकरित्या धनंजय मुंडे यांनी विजय मिळवला आणि पंकजा मुंडे यांचा पराभव झाला। आता असाच काहीसा सीन बीड लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा पार पडलेला आहे। पंकजा मुंडे यांची एकूण कारकीर्द बघता आणि आता त्यांच्याकडे असलेल्या पर्यायांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।